मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर त्यावरून सुरू झालेल्या घडामोडींचा एक वेगवान आढावा पाहूयात। मालवण आणि बदलापूर प्रकरणावरून शिंदेंनी केसरकरांना समज दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मालवण दुर्घटनेबाबत सांभाळून वक्तव्य करण्याच्या सूचना केसरकरांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। पुतळा दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी नौदलाकडून समिती स्थापन करण्यात आली। पुतळा पुन्हा उभा करण्यास नौदल कटिबद्ध असल्याचं भारतीय नौदल म्हणालंय। राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी शिवप्रेमींनी पुतळा आणलेला होता। शिवरायांचा पुतळा प्रशासनानं पुन्हा माघारी पाठवला। धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी हा पुतळा आणला होता। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा शोध सुरू आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर। जयदीप आपटे प्रकरणी ठाणे आणि कल्याण क्राईम ब्रँचची टीम ऍक्टिव्ह मोडवर आहे। 3 ते 4 वेगवेगळ्या टीम बनवत क्राईम ब्रँचनं जयदीपचा शोध सुरू केला। कल्याणमधील क्राईम ब्रँचची टीम शहापूरमधील जयदीपच्या नातेवाईकांच्या घरात देखील जाऊन जयदीपच्या पत्नीचा शोध काढत पत्नीचा जबाब नोंदवला। पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे।